नमस्कार मित्रांनो. राज्यासह संपूर्ण देशात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. तर राज्यातील पश्चिम महाराष्ट्र हा ऊसाचे आगार म्हणून ओळखला जातो. याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा प्रयोग प्रत्यक्षात साकार करून ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी सूर्यप्रकाश हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून एकरी 400 मेट्रिक टन ऊसाचे उत्पादन मिळू शकते असा दावा बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश काळे यांनी केलेला आहे. सूर्यप्रकाश हा ऊस उत्पादन वाढण्यासाठी प्रमुख घटक असल्याचे मत काळे यांनी व्यक्त केले आहे. ऊस पिकासाठी 100% सूर्यप्रकाश मिळाल्यास एकरी 400 टन उत्पादन मिळू शकते अशी कल्पना त्यांना सुचली. स्टेजिंग करून ऊसाला पडण्यापासून वाचवले आणि ऊस सरळ उभा राहण्यास मदत झाली तर त्याला जास्तीचा सूर्यप्रकाश मिळून अधिक उत्पादन मिळू शकते. स्वतःच्या 13 गुंठे क्षेत्रावर प्रयोग त्यांनी केला आहे. जेथे पीक घेतले ती जमीन क्षारयुक्त असून जवळपास 1300 TDS असणारे पाणी अशा क्षेत्रामध्ये स्टेजिंग करून 86-032 या जातीच्या ऊसाची लागवड केली आहे. जवळपास एकरी 400 टन ऊसाचे उत्पादन मिळू शकते असे मत काळे यांनी व्यक्त केले आहे. काळे यांच्या म्हणण्यानुसार काही ऊस उत्पादक शेतकरी 100 टन ऊस उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञाच्या मते यासाठी प्रति एकरी 35 ते 40 हजार ऊसाची संख्या असावी. तसेच प्रत्येक ऊसाचे वजन 2.5 ते 3 किलो असावे, जेणेकरून प्रति एकरी 100 टन ऊस उत्पादन मिळते. यासाठी पट्टा पद्धत, ऊस रोपाचा वापर, सेंद्रिय खते, ठिबक सिंचनाचा वापर, वेगवेगळ्या फवारण्या आदींचा उपयोग केल्यास एकरी 100 टन उत्पादन मिळू शकते. परंतु असा जोपासलेला ऊस 7 ते 8 महिन्यानंतर वाऱ्यामुळे किंवा त्याच्या स्वतःच्या वजनामुळे संपूर्णतः जमिनीवर पडतो. पडलेल्या ऊसाला जिवंत राहण्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असते. पडलेल्या ऊसाला खूप प्रयत्न करून जिवंत राहावे लागते. यामध्ये ऊसाची 60% ऊर्जा वाया जाते. त्यामुळे अशा ऊसाचे वजन 2 ते 3 किलोपेक्षा जास्त मिळणे खूप जिकिरीचे ठरते. हे टाळण्यासाठी स्टेजिंग करावे लागेल. एक वेळेस ऊस लागवड केल्यानंतर कमीत कमी ऊसाचे पुढील 5 ते 7 खोडवे पीक घेणे शक्य आहे. ऊसाला एकदा स्टेजिंग केलेला खर्च पुढे 15 ते 20 वर्षापर्यंत करण्याची गरज नाही असे काळे यांचे मत आहे. धन्यवाद.